9:38 पहिला चेंडू पडतोय या पहिल्या सामन्यातला. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज राकेश. हो हो सुरेश, चेंडू चेंडू बॅटची कडा घेऊन गेला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता होते, जबरदस्त चेंडू. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या निर्धाव चेंडूनी सुरुवात केली ते मयूर स्मृती संघाच्या गोलंदाजाने. फलंदाजाला थर्डमॅनच्या दिशेने चेंडू तटवायचा होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मात्र इथे होताना दिसते स्लिप मध्ये. आणि नक्कीच या 4 धावा वाचवण्यात यश आलं या क्षेत्ररक्षकाला. पुढचा चेंडू सुरेख फटका, चेंडू सीमा पर जातोय की काय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि पहिला चौकार. या चौकाराने संघाचे खातं खोलले. फलंदाजाने अतिशय जबरदस्त फटका. डीजे तर आपण पाहतोय कुमार गावडसे अतिशय सुरेख असा पहिला निर्धाव चेंडू त्याने टाकला आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र कव्हर च्या बाजूने अतिशय चांगला चौकार या फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि या 4 धावांनी धावसंख्येला मात्र सुरुवात झाली ती म्हणजे मयूर स्मृती संघाच्या. निखिल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला राकेश आवासकर. आपण पाहतोय दोन्ही जबरदस्त असे फलंदाज. मयूर स्मृती संघाच्या जबरदस्त फटका, चेंडू सीमा पार जाणार यात काही शंका नाही. आणि चेंडू जातोय तो लॉंग ऑफ क्षेत्राच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आपण पाहतोय सातत्याने एसपीएल मध्ये हा फलंदाज चांगली कामगिरी करत आलाय. 7व्या पर्वात सुद्धा आपण याची फटकेबाजी पाहिली असेल. अतिशय जबरदस्त आणि असा गोडी खेळाडू तो म्हणजे निखिल निखिल शिंदे. एक चौकार आणि एक षटकार, वैयक्तिक 10 धावांवर. आणि संघाची धावसंख्या सुद्धा 10 झाले. 3 चेंडू पहिल्या षटकात टाकून झालेत. कुमार गावडसे गोलंदाजी मार्ग, फुलटा चेंडू. समीर शेख चेंडू अडवणार, चेंडू फेकणार, तोपर्यंत एक धाव मात्र काढण्यात यश मिळाले, ते म्हणजे फलंदाज निखिलला. आणि आता स्ट्रायकर एंड्रो येत आहे, तो फलंदाज राकेश आवासकर. बीसीसी संघाकडून चांगली कामगिरी करत आलाय. अतिशय जबरदस्त असा खेळाडू, टेम्परामेंट या खेळाडूचा अतिशय चांगला. जरा खेळाडू शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात राहिला तर नक्कीच चांगली धावसंख्या उभारू शकतो. मयूर स्मृती संघाला जबरदस्त चेंडू, अतिशय जबरदस्त चेंडू. चेंडू का रॅकेटला समजला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय 70-70 सिद्धिविनायक डेन्सी एंटरप्राइजेस विरुद्ध मयूर 11 या दोन संघादरम्यान आजच्या 3ऱ्या दिवसातली पहिली लढत इथे पाहायला मिळते. हो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू दरम्यान षटक संपते, म्हणजेच एक षटकाचा खेळ संपलाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात, त्या म्हणजे 11. आणि या 11ही धावा निखिलच्या बॅटमधून इथं मात्र आपल्याला पाहायला मिळाल्यात. राकेश आवासकर यांनी 2 चेंडूचा सामना केला, एकही धाव तो काढू शकला नाही. आणि इथे मात्र निखिलने 4 चेंडूचा सामना केला. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर जबरदस्त असा चौकार कव्हरच्या दिशेने, त्याच्यानंतर आपण पाहिलं लॉंग ऑफच्या दिशेने एक उत्कृष्ट असा सन्मान्य मयूरजी देशमुख तिवरे ग्रामपंचायत उपसरपंच यांचे इथं आगमन झाले. त्यांना विनंती असेल की त्यांनी कृपया अतिथी मंचावरून स्थानापन्न व्हावं. आपण पाहतो एवढी मोठी स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळते, सुधागड प्रीमियर लीग. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या, त्या म्हणजे 11. आमचे स्कोरर सन्मान्य प्रसादजी शेडगे साहेब आम्हाला सांगतात, एक प्रत्येक चेंडूची अपडेट ते आम्हाला देत असतात. तर पुढचा गोलंदाज मात्र अल्पेश दळवी. आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीगला ज्याची निवड झाली होती, तोच हा अल्पेश दळवी.
मयूर स्मृती संघामधून इथे खेळतोय. तर नामदेव दादांचं सुद्धा या अतिथी मंचावर मी स्वागत करतो. अनेक अतिथी मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेदरम्यान व्यासपीठावर येत असते, कारण सुधागड प्रीमियर लीग म्हणजे अतिशय ही मोठी स्पर्धा आहे. सुधागड मधले नामचीन लोक या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावर येत असतात. तर दुसरं षटक अल्पेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज निखिल पुन्हा काय कामगिरी करते. अल्पेश वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक. फुलटॉस चेंडू, चेंडूचा समाचार घेतलाय. चेंडू जातोय तो म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, चेंडू अडवणार, चेंडू फेकणार. तोपर्यंत एक धाव मात्र निखिलने पूर्ण केली आणि आता स्ट्राईक वर आलाय राकेश आवासकर. मोठ्या फटक्यांसाठी आपल्याला माहिती आहे, हा फलंदाज राकेश आवासकर हा खेळाडू नावाजला जातो. परंतु अल्पेश दलवीच्या गोलंदाजीचा कसा सामना करतोय ते मात्र इथे पाहायचं. फुलटॉस चेंडू, राकेशच्या बॅट मधला तिसरा डॉट चेंडू आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये 2 डॉट चेंडू राकेश खेळला होता आणि आता पहिला चेंडू सुद्धा अल्पेशचा डॉट खेळलाय. एकंदरीत अजून मात्र लय या फलंदाजाला सापडली नाही. तर आपण पाहतोय एक चांगली सुरुवात मात्र निखिलने करून दिली, परंतु राकेशची जरा साथ मिळाली. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतोय, चौथा निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. मयूर स्मृती 11 आणि 70-70 सिद्धिविनायक डेन्सी एंटरप्राइजेस या दोन संघादरम्यान चालू असलेला सामना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काहीसा डोळे मिटून हा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय प्रेक्षक रुपेश कडे. रुपेश आपलं काम चोख पार पाडतोय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. राकेश च्या बॅट मधला 5वा निर्धाव चेंडू असेल. पहिल्या षटकात 2 निर्धाव चेंडू आणि या षटकात मात्र 3 निर्धाव चेंडू, अशा आमचे स्कोरर प्रसादजी शेडगे आम्हाला सांगतायत. चेंडू मात्र त्यांच्या पायाला लागून गेला होता. यष्टरक्षक चेंडू जातोय. पंच पहा. तर राकेशने मात्र स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे, कारण तर निखिल जबरदस्त फलंदाजी करतोय. आपण म्हणतो क्रिकेट हातापायांचाच खेळ नाही, तर डोक्याचा सुद्धा खेळ आहे. एक धाव मात्र निखिल या षटकात घेतली होती आणि राकेश याने 5 चेंडू मात्र डॉट केलेत. एकंदरीत 7 चेंडू खेळाडू डॉट केले, एकही धाव म्हणजे अजून वैयक्तिक खातं खोलू शकला नाही. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात, त्या म्हणजे बिनबाद 12. तर खेळाडूंना विनंती असेल की कोणत्या प्रकारे आपण टाइमपास करायचा नाहीये. सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि सामना आपल्याला निर्धारित वेळेत आपल्याला संपवायचे, म्हणजे एक षटक 5 मिनिटात संपला पाहिजे. 4 षटक 20 मिनिटात आपल्याला संपवायचे आहेत, याची जबाबदारी कर्णधाराची असेल. तर सागर भगत गोलंदाजीसाठी आलाय. आपण पाहतोय तोच निखिल ज्याने वैयक्तिक 12 धावांवर फलंदाजी करतोय. दोन षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 2 षटक मात्र या सामन्यातली अजून बाकी आहेत. सुरेख फटका. क्षेत्ररक्षक समीर चेंडू खाली येतो आणि मला वाटते खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमापार जाणार, यात काही शंका नाही. 4 धावा. डीजे
हॅलो, आपण पाहिलं जबरदस्त फटका होता. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाकडून फील्ड व्हायला पाहिजे होता, परंतु खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन या फटक्यावर. आणि या 4 धावा मोजाव्या लागल्यात गोलंदाज सागरला. हा मात्र उजवटीच्या खूपच बाहेर चेंडू. पंच सोयर घोषित करतायत. अवंतर स्वरूपात एका धावेची भर. पुन्हा धावसंख्येत पडते. धावसंख्या बिनबाद 17. एका बाजूने मात्र फलंदाज निखिल किल्ला लढवत आहेत, परंतु राकेश आवासकर याची मात्र त्याला साथ मिळत नाही. धावा नक्कीच येऊ शकतात राकेशच्या बॅट मधून, एवढी मला खात्री आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अवंतर स्वरूपात पुन्हा एका धावेची भर. धावसंख्या 18. 70 सिद्धिविनायक डेन्सी एंटरप्राइजेस, मनोजजी शिंदे साहेब, संदीपजी उमटे आणि राठोड साहेबांची टीम. तर आपण पाहतोय मयूर स्मृती 11 सचिनजी मोहिते साहेबांची टीम. तर सन्मान्य मनोज शिंदे साहेब इथे उपस्थित असतील तर त्यांना विनंती असेल की त्यांनी कृपया अतिथी मंचावर येऊन विराजमान व्हावं, या सामन्याचा आनंद घ्यावा. हा सुरेख फटका. चेंडू सीमा पार जाणार, यात काही शंका नाही. चेंडू जाते लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाला भेदून त्याच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. पहा अतिशय जबरदस्त फलंदाजी करतोय फलंदाज निखिल. अतिशय जबरदस्त फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. सागरच्या गोलंदाजीचा इथे मात्र चांगला समाचार घेतो. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आता मात्र चेंडू त्याने तटवलाय तो लॉंग ऑन क्षेत्ररक्षकामधून. थँक्यू डीजे. मयूर स्मृती संघाला जर 70 सिद्ध डेन्सी इंटरप्राइजेस संघाच्या धावसंख्येला लगाम लावायचा असेल तर सुरेख चेंडू. आता मात्र चेंडू बॅटची काढा घेऊन जातो रुपेश कडे. रुपेश आपलं काम चोख पार पाडतोय. आपण पाहिले षटकार आणि एक चौकार निखिलच्या बॅट मधून इथं पाहायला मिळालाय. तर सागर भगत चांगली गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू तर त्याने टाकलाय. सुरेख फटका. क्षेत्ररक्षक अल्पेश दलवी चेंडूच्या खाली आणि फलंदाज मात्र निखिल तंबूत परततोय, परंतु त्याचं काम त्यांनी पूर्ण केलं नक्कीच. डीजे थँक्यू डीजे. आपण पाहिलं तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 28, तर वैयक्तिक 26 धावा फक्त निखिलच्या आहेत. वैयक्तिक 28 धावा यातल्या निखिलच्या आहेत आणि त्यातला राकेश आवासकर नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज होता. त्याने एकही धाव अजून त्याच्या नावावर नोंदली गेली नाहीये, म्हणजे त्याने वैयक्तिक अजून खातच खोललं नाही आपलं. तर पाहूया या चेंडूवर काय करतोय. रितेशजी इनामदार साहेब यांचे इथं आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. दरम्यान सुरेख चेंडू राकेश आवासकरच्या बॅट मधून निघालेला पहिला पॉइंट क्षेत्ररक्षक डोक्यावरून डीप पॉइंटला चौकार गेला आणि या चौकारानिशी मात्र षटक संपते. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या ते 1-32. डीजे थँक्यू डीजे. धावसंख्या दोन पोहोचली म्हणजे 32 वर. तर शेवटचा षटकाचा खेळ मात्र आता इथे बाकी आहे.
म्हणजे 6 चेंडूचा खेळ या इनिंगचा बाकी. आता गोलंदाज कदाचित सागर ढोकळे, डाव्या हाताचा हा गोलंदाज अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय. अनेक एसपीएल मध्ये मी याला गोलंदाजी करताना पाहिले. तर 70-70 सिद्धिविनायक डेन्सी एंटरप्राइजेसचे संघ मालक सन्मान्य मनोजी शिंदे साहेब, संदीपजी उमटे तसेच राठोड साहेब यांचं इथं. तर रिया रायझिंग स्टारचे संघ मालक सन्मान्य धनंजय काकडे साहेब यांचं सुद्धा इथं आगमन झाले. त्यांना विनंती असेल, या सर्व अतिथी मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया अतिथी मंचावरून स्थानापन्न व्हावं. तर शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना गोलंदाज सागर ढोकळे मात्र गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला फलंदाज धनंजय. हो, सुरेख चेंडू, तितका चांगला फटका, धीरज चेंडूच्या खाली, फलंदाज मात्र बाद होतोय. अतिशय सुरेख असा झेल, दुसरा फलंदाज तंबूत. तर आपण पाहतोय चेंडू त्याला तटवायचा होता, तो म्हणजे लॉंग ऑफ क्षेत्र, लॉंग ऑन क्षेत्राच्या डोक्यावर, परंतु प्रयत्न फसतोय आणि फलंदाज धनंजय मात्र बाद झालाय. तो म्हणजे एकही धाव या फलंदाजाच्या बॅट मधून आली नाही, म्हणजे शून्यावर बाद होतोय. तर पुढचा फलंदाज राजेश देशमुख कोलात्रे. तर धनंजय काकडे साहेब यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी अतिथी मंचावर स्थानापन्न व्हावं. तसेच 70-70 सिद्धिविनायक डेन्सी एंटरप्राइजेस संघ मालक मनोजी शिंदे साहेब, संदीपजी उमटे साहेब आणि राठोड साहेब यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी कृपया अतिथी मंचावर विराजमान व्हावं. दरम्यान एका धावेनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 33. सन्मान्य आशिषजी शेळके साहेबांच्या शुभ हस्ते धनंजय काकडे, रिया रायझिंग स्टारचे मालक धनंजय काकडे साहेबांचे इथं मात्र स्वागत होते. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. सुधार प्रीमियर लीगचे सचिव सन्मान्य आशिषजी शेळके, आणि खरंच एक छान असं व्यक्तिमत्व. रोहित इकडे जरा कॅमेरा येऊ द्या, कारण आपल्याला हे छायाचित्र मात्र आपल्या ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे. यथोचित्त असं इथं स्वागत धनंजय काकडे साहेबांचं इथे होते. तर 70-70 सिद्धिविनायक डेन्सी एंटरप्राइजेसचे संघ मालक मनोजी शिंदे साहेब यांचे इथं स्वागत होते. तर मयूर देशमुख यांना विनंती असेल, थँक्यू डीजे. सन्मान्य मयूरजी देशमुख यांना विनंती असेल की त्यांनी कृपया मनोजी शिंदे साहेबांचं इथे मात्र स्वागत करायचे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय. तर सन्मान्य संदीपजी उमटे साहेब यांचं सुद्धा स्वागत. तर मंगेश चव्हाण साहेबांना विनंती असेल की त्यांनी कृपया त्यांच्या शुभ हस्ते संदीपजी उमटे साहेबांचं स्वागत करायचंय. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व संदीपजी उमटे साहेब. हो 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 हो, चांगला प्रयत्न मात्र फसतोय. नक्कीच आपल्या संघासाठी या 5 धावा त्यांनी वाचवल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले 41 वर. तर सन्मान्य प्रशांतजी शिंदे साहेबांचं सुद्धा इथे स्वागत होते. तर रितेश इनामदार यांच्या शुभ हस्ते
साहेबांचं स्वागत होईल. या स्पर्धेचे छायाचित्र ड्रीम्स क्रिकेट अलिबागच्या माध्यमातून संपूर्ण जगभर लोक पाहत असतात. सन्मान्य नितेश वागरे साहेब यांचं सुद्धा या मंचावर इथे स्वागत होईल. त्यांना विनंती असेल की त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. आपण पाहतोय अनेक मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावर येताना दिसते. तर मयूर स्मृती 11 संघाचे संघमालक सन्मान्य सचिनजी मोहिते साहेब यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी कृपया अतिथी मंचावर यायचे. सन्मान्य रोहित यादव यांचं सुद्धा इथे स्वागत होते या स्पर्धेच्या माध्यमातून. सुधागड सामाजिक व सांस्कृतिक क्रीडा मंडळ वर्ष 8वे सुधागड प्रीमियर लीग, इतकी मोठी स्पर्धा, सुधागडचं नाक म्हणून ज्याला संबोधलं जातो, ही स्पर्धा इथे मात्र होताना दिसते. रोहित यादव यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. तर सचिन मोहिते साहेबांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी कृपया अतिथी मंचावर यायचे. 4 षटकात म्हणजे 1 इनिंगचा खेळ संपला आणि 4 षटकामध्ये धाव फलकावर धावा लागल्या, ते म्हणजे 41 विजयासाठी 42 धावांची गरज आहे. आणि त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे, कोणत्या प्रकारे टाइमपास करायचा नाही. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतो, निर्धारित वेळेतच हा सामना आपल्याला संपवायचा आहे. प्रत्येक गोलंदाजाकडे 5 मिनिटं असणार आहेत एक षटकासाठी, म्हणजे 4 षटकाचा सामना आहे, 20 मिनिटात संपला पाहिजे, याची ही विनंती असेल संघनायकांना. चला, पंचांनी आपली भूमिका पार पाडायची. अतिशय जबरदस्त असे पंच प्रवीण पवार, सन्मान्य भाऊ ठोंबरे, विशालजी पाटील. तर सचिन मोहिते साहेबांनी विनंती असेल की त्यांनी कृपया अतिथी मंचावर यायचे. आपण पाहतोय मयूर स्मृती 11 संघाचे संघमालक सचिनजी मोहिते. तर उमेश खंडागळे यांना विनंती असेल की त्यांनी कृपया सचिन मोहिते साहेबांचं स्वागत करायचंय. युट्यूब आपण पाहतोय सचिनजी मोहिते साहेब मयूर स्मृती 11 संघाचे संघमालक यांचे इथं शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन उमेशजी खंडागळे स्वागत करतायत. थँक्यू. तर चला, नो टाइमपास, नो टीम मीटिंग, लवकरात लवकर या सामन्याला सुरुवात करायची आहे. तर सामन्याला सुरुवात आहे. सचिन लागी गोलंदाजीसाठी आलाय. तर पंचांनी इशारा केलाय की सामन्याला सुरुवात होते. रुपेश
रुपेश गायकवाड आणि सागर ढोकळे सलामीवीर मैदानामध्ये सुंदर फटका होता. पॉईंट क्षेत्ररक्षणाला भेदून चेंडू गेले असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धावावर समाधान संघाचं खातं खोलते. विजयासाठी 42 धावांचं आव्हान आहे. सचिन लांगी जबरदस्त गोलंदाज आहे. सागर ढोकळे मात्र आता फलंदाजीसाठी आलाय. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. आपण पाहतो 70-70 सिद्धिविनायक डेन्सी इंटरप्राइजेस संघाचे संघ मालक या व्यासपीठावर सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि मयूर स्मृती इलेव्हन संघाचे सुद्धा संघनायक. जबरदस्त फटका, सागरच्या बॅट मधून निघालेला षटकार डीजे. पुन्हा एकदा सचिन आपल्या बॉलिंग मार्कवर. सागरच्या बॅट बद्दल निघाला हा चेंडू सीमा पार जाणार यात काही शंका नाही. चेंडू गेला तर डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण भेदून सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. तर आपण पाहतोय अतिशय जबरदस्त दोन चेंडूवर मात्र एक पहिला एक चौकार आणि त्याच्यानंतर षटकार, एक षटकार आणि चौकार या 10 धावा सागरच्या बॅट मधून इथं पाहायला मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 वर. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना सचिन लांगी यांच्या गोलंदाजीचा मात्र खरपूस समाचार घेतलाय, तो म्हणजे सागरने. हा पुन्हा एकदा सुरेख चेंडू, चेंडू तटवलाय. एक्स्ट्रा कव्हर च्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौका. आपण पाहतो सागर जबरदस्त फलंदाजी करतोय. 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला मिळाले. तर नॉस्ट्रेलियनचा फलंदाज रुपेश याने मात्र 1 धाव काढून त्याला स्ट्राईक दिली होती. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. पहिल्या षटकानंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 15. 10.50च्या सरासरीने त्यांना धावा करायच्या होत्या, म्हणजे 10.5 धावा षटकामागे त्यांना करायच्या होत्या, परंतु धाव फलकावर मात्र आर्या लायन्स संघाचे संघनायक संघ मालक सन्माननीय अजयजी अधिकारी साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती असेल की त्यांनी कृपया अतिथी मंचावरून स्थानापन्न व्हावं. आर्या लायन्स चे संघ मालक अजयजी अधिकारी आणि चंद्रकांतजी शिर्के साहेब यांना विनंती असेल की त्यांनी कृपया अतिथी मंचावरून विराजमान व्हावं. तर नीलकृष्ण लायन्स विरुद्ध आर्या लायन्स याच्यानंतरचा होणारा सामना. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की कृपया आपण टॉस साठी यायचंय. ऋतिक कारिया यांची नीलकृष्ण लायन्स आणि अजयजी अधिकारी आणि चंद्रकांतजी शिर्के यांची आर्या लायन्स या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया अतिथी मंचाकडे यायचंय नाणेफेकीसाठी त्वरित. तर 1 षटकानंतर धाव फलकावर गोलंदाजाचं नाव सांगा जरा. तर गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे सिद्धेश सकपाळ. रुपेश गायकवाडच्या बॅट मधून निघालेला गगनचुंबी गगनभेदी
षटकार. तर आर्या लाईनचे संघ मालक अजयजी अधिकारी साहेबांना विनंती असेल का त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका, चेंडू जातोय तर म्हणजे क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, चेंडू फेकणार, तोपर्यंत एक धाव मात्र फलंदाज रुपेशने पूर्ण केले. धाव फलकावर धावा लागल्यात, त्या म्हणजे 22, एकंदरीत 42 धावांचा पाठलाग करताना फलंदाजी करतोय. तर मयूर देशमुख यांना विनंती असेल की सन्मान्य अजयजी अधिकारी साहेबांचं येथे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आर्या लाईनचे संघमालक आहेत ते. तर दरम्यान वाईट चेंडूची सांगता होते. अवंतर स्वरूपात एका धावेची भर. युट्यूब रोहित, ही क्षणचित्रे आपल्याला टिपायची आहेत. ड्रीम्स क्रिकेट अलिबाग यांच्या माध्यमातून हे दृश्य आपण पाहतोय. सन्मान्य सतीशजी देसाई यांनी युट्यूब साठी स्पॉन्सर केले, त्यांच्यामुळेच आपण पाहतोय. टी शर्ट साठी सुद्धा त्यांनी स्पॉन्सर केली. एवढी मोठी स्पर्धा भरवण्यामध्ये मात्र त्यांचा सिंहाचा वाटा म्हणता येईल. तर अजयजी अधिकारी यांचं स्वागत मयूरजी देशमुख यांच्या शुभ हस्ते मात्र इथे झालंय. एक धावेची भर पडते. धाव फलकावर धावा लागल्यात, त्या म्हणजे दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर असताना 24. पहिल्या षटकात 15 धावा आल्या. सचिन लांगी यांचं थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. दरम्यान वाईट चेंडू, तर 70 सिद्धिविनायक डेन्सी एंटरप्राइजेस संघाचे संघ मालक सन्मान्य मनोजजी शिंदे यांचे शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक होईल. त्यांना विनंती असेल की आपण या सामन्याचं मात्र नाणेफेक करायचंय. नीलकृष्ण लायन्स विरुद्ध आर्या लायन्स, या दोन लायन्स दरम्यान ही आता पुढची लढत इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही जबरदस्त संघ आहेत. तर चालू असलेला सामना मयूर स्मृती 11 विरुद्ध 70 सिद्धिविनायक डेन्सी एंटरप्राइजेस. तर मयूर स्मृती संघाने 41 धावांचं लक्ष ठेवलं तर 42 धावा करायच्या होत्या. दरम्यान सुरेख जेल राजेश यांच्याकडून आणि सागर नावाचं वादळ मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. जबरदस्त अशी फलंदाजी सागरने केली. आमचे स्कोरर प्रसादजी शेडगे साहेब आम्हाला सांगतात की वैयक्तिक 15 धावांवर मात्र सागर बाद होतोय. त्याचं काम मात्र त्यांनी पूर्ण केले. आता पुढच्या फलंदाजाला त्याचं काम करायचंय. धाव संख्या 26. आता मात्र अल्पेश दळवी मैदानामध्ये दुसरा फलंदाज येताना दिसतोय. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. या मैदानावर कमीत कमी 50+ धावा आपल्याला कराव्या लागतील जर आपण प्रथम फलंदाजी करताय. एक फायटिंग टोटल म्हणून या मैदानावर आपल्याला करावे लागेल. कारण आपण पाहतोय 41 धावा केल्या होत्या, 42 धावांचं लक्ष होतं, परंतु 2 षटकामध्ये आता मात्र चांगली धावसंख्या केली. तिसरं षटक षटक संपले म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 27.
अजूनही 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. तर चला टाइमपास करू नका. विनंती असेल, क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला विनंती असेल, मयूर स्मृती संघाला विनंती असेल की कृपया काय पाहिजे, पाणी पाहिजे. कल्पेश तर पंकजी देसाई यांचं इथे आगमन होत आहे. त्यांच्या समवेत आमच्या आजीजी देसाई यांचं सुद्धा या व्यासपीठावर आगमन होत आहे. मंगेश चव्हाण यांना विनंती असेल की मैदानाकडे जायचंय. हॅलो हॅलो तर 12 चेंडूत 15 धावांची आवश्यकता आहे. येणारे 12 चेंडू आणि 15 धावा. तर मुन्ना कालभोर यांना विनंती असेल की त्यांनी कृपया अतिथी मंचाकडे यायचंय. मनोजजी शिंदे साहेब आपली वाट पाहत आहेत. मुन्ना कालभोर यांना विनंती असेल की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचे. चला टाइमपास करू नका. तर पुढचा गोलंदाज वैभव. तर मयूर स्मृती संघाला 12 चेंडू तर 15 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय 70-70 सिद्धिविनायक डेन्सी एंटरप्राइजेस विरुद्ध मयूर स्मृती 11 या दोन संघादरम्यान या आजच्या दिवसातली पहिली लढत रंगताना दिसते. हो सुरेख चेंडू. फलंदाज अल्पेशला मात्र हा चेंडू समजला नाही. चेंडू जातो एक्स्ट्रेक्शनकडे. आता मात्र 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. हा सामना रंगत जातो यात काही शंका नाही, कारण जबरदस्त असे गोलंदाज. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न सफल होते. दुधारी तलवार ज्याला आपण म्हणतो ती अल्पेश दलवीच्या बॅटमधून निघालेला षटकार. धावसंख्या 33. आता मात्र 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. मित्रांनो सामना अजूनही संपलेला नाही. हा सामना मात्र अतिशय अटीतटीचा होणार यात काही शंका नाही. हा सुरेख फटका आणि चांगला प्रयत्न केला होता निखिल याने झेलसाठी, परंतु प्रयत्न फसतोय आणि एक धाव मात्र
अल्पेशला घेण्यात यश मिळते. धावसंख्या 2 पोहोचली म्हणजे 34 वर 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना फलंदाजी करतोय मयूर स्फूर्ती 11 संघ. तर 70 सिद्धिविनायक डेन्सी एंटरप्राइजेस संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना जखडून ठेवावा लागेल हा सामना जर आपल्याला जिंकायचा असेल तर. हा मात्र फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षण चेंडू खाली आहे. खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेला हा चौका. थँक्यू डीजे. अल्पेश दलवीचा जो झेल घेतला असता निखिल याने तर नक्कीच या सामन्यामधली रंगत अजून वाढली असती. दरम्यान सोयर चेंडू. अंपायर दोन्ही हात समांतर करून अतिथी मंचाच्या दिशेने आम्हाला इशारा करतायत का हा चेंडू मात्र गोलंदाजाने सोयर फेकला आणि अवंतर स्वरूपात एका धावेची भर पडते. चेंडू सीमा पार जाणार यात काही शंका नाही. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र असेल भेदून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. तर आपण पाहतोय हा सामना विजय होते मयूर पोती 11 संघ. चला आर्या लायन्स वरद विनायक संघाचे खेळाडू जर इथे हजर असतील त्याने कृपया अतिथी मंचाच्या उजव्या साईडला यायचंय. वरद विनायक संघाचे सर्व खेळाडू. तर चला आता आपलं विचार विनिमय चिंतन बैठक मैदानाच्या बाहेर होऊ द्या. तर अर्णव फायटर संघाचे सर्व खेळाडू स्टेजच्या उजव्या साईडला यायचंय. रितेश इनामदार आपली वाट पाहत आहेत. रितेश इनामदार यांचे अर्णव फायटर आणि डॉक्टर दर्शन आवासकर संतोष देशमुख यांची वरद विनायक या दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी यायचंय. तर निर्णय सांगा. आर्या लाईन्स संघाने नाणेफेक जिंकले आणि आपला निर्णय आमच्याकडे अजून आलेला नाही. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय का? तर चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या.